आपल्याबरोबर कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे आहेत। त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आज विधानसभेमध्ये कराड तालुक्यातील जे पाणी प्रश्न आहे, कराडच्या भागातील जो पाणी प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्नावर औचित्याचा मुद्दा उपस्थित केला। आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडे त्यांनी काय कोणत्या स्वरूपामध्ये कराड उत्तरच्या जनतेची मागणी विधानसभेमध्ये ठेवलेली आहे। खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे। परंतु मधल्या काळामध्ये या ठिकाणी जे काही शेतीपाण्याचे विषय आहेत, त्याच पद्धतीने औद्योगिकरणाचे विषय आहेत आणि शेतकऱ्यांचं पिण्याच्या पाण्याचं पण जो काही विषय आहे, या विषयावर फार मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्यामुळं या ठिकाणी कराड उत्तर मतदारसंघामधील कराड तालुक्याचा पश्चिम भाग या ठिकाणी आजही पाण्यापासून वंचित आहे आणि त्या विभागामध्ये तारळी नदीवरून पाल उपसा सिंचन आणि इंदोली उपसा सिंचन या दोन योजना जवळपास 10 वर्षापूर्वी टेस्टिंग झालं आणि त्या बंद आहे। त्याचा आज वापराविना त्या पडून आहेत, कारण शेतकऱ्यांनी 50 मीटरपर्यंत स्वतःच्या शेतीपंपाने त्या ठिकाणी पाणी नेलेलं आहे। तर ही योजना 50 मीटरऐवजी त्या ठिकाणी 100 मीटरवर जर हे पाणी टाकलं तर त्या ठिकाणी चोरे असेल, चोरजवाडी, अंधारवाडी असा जो काय पश्चिम भाग आहे, या पश्चिम भागाचा शेती पाण्याचा दुष्काळ कायमचा मिटेल। त्याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्याच पद्धतीनं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागझरी, राजाचं कुर्लं, त्याच पद्धतीनं कोरेगाव तालुक्याचा पूर्व भाग या विभागाला सुद्धा उरमोडी, जेहे कटापूर, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी टेंबू योजनेमधून पाणी देऊन ही सुद्धा गावं जी काय पाण्यापासून वंचित आहेत, त्या गावांना पाणी मिळण्यासाठी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्या ठिकाणी मी हे प्रश्न मांडले। तसेच नडशी आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर आपण बघितलं तर किरोली या दोन गावांचा सुद्धा रेल्वेच्या जो काही विस्तारीकरण चाललेलं आहे, त्यामध्ये जे काही बोगदे आहेत त्या बोगद्यामध्ये पाणी साठते, लोकांना ये जा करताना फार मोठी अडचण होती। तेही विषय आज मी या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून दादा ती हटत नाही, याच्यावरती ठोस भूमिका खरं तर घ्यायला पाहिजे होती, परंतु अद्यापपर्यंत ती घेतली नाही। आपल्या माध्यमातून ही ठोस भूमिका घेऊन कायमस्वरूपी कराड तालुक्याचा दुष्काळी वनवास संपणार आहे का? 100% हा वनवास आम्ही येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये संपवणार आहे। आज या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे आणि तशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रचाराच्या शुभारंभाला पालीमध्ये दिलेला आहे। त्यामुळे ही योजना 100% या ठिकाणी आम्ही मार्गस्थ लावून शासनाकडून घेऊ आणि या विभागाचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटवू। पाल हे खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री क्षेत्र खंडोबाचं स्थान आहे। याचा विकास करणं आणि याचा एक चांगल्या पद्धतीनं प्लॅटफॉर्म मांडणं गरजेचं होतं, परंतु ते गेल्या काही दिवसामध्ये झालं नाही। ते आपल्या माध्यमातून व्हावं अशी समस्त सातारकरांची इच्छा आहे। आम्ही या ठिकाणी आत्तासुद्धा पाल देवस्थानासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या कामाची सुरुवात आम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच पद्धतीनं आज जर आपण बघितलं तर उमरजचा सेगमेंटल पुलाचा विषयसुद्धा आम्ही काल या ठिकाणी नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी तत्वता मान्यता त्या सेगमेंटल पुलासाठी सुद्धा घेतली। त्याच पद्धतीनं नागठाणे या ठिकाणी जे काय पुलाचे साईज आहेत त्या वाढवून येणाऱ्या वाहतुकीला कसली अडचण होऊ नये त्यासाठी नागठाणे सुद्धा या ठिकाणी हायवेचा जो काही ब्रिज आहे त्या ब्रिजच्या संदर्भातील ह्या दोन्ही प्रश्न काल आम्ही नितीनजी गडकरी साहेबांच्याकडून सोडून घेतले। त्यासाठी आदरणीय खासदार उदयनराजेंचा सुद्धा पाठपुरावा या कामामध्ये पहिल्यापासून आहे। म्हणजे असे जे काय प्रश्न प्रलंबित दिसत आहेत त्यावर ठोस उपाय काढण्यासाठी या ठिकाणी आम्ही अतिशय ताकदीनं या ठिकाणी प्रयत्न करणार आहे, कारण लोकांच्या सुद्धा आमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि लोकांनी आम्हाला या ठिकाणी भरभरून जनाधार दिला आहे। त्यामुळे ते आमचं कर्तव्य आणि ते 100% आम्ही या ठिकाणी पार पाडू। कराडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण कराड हा खरं तर ग्रामीण मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातील, परंतु त्या ठिकाणी अजून महाराष्ट्रभर की ज्या प्रमुख तुमच्या रेल्वे आहेत त्या अजून त्या जाताना आपल्याला दिसत नाहीत, तर त्याच्याविषयीसुद्धा खरं तर ठोस भूमिका घेणं गरजेचे आहे। त्यासाठी गरज लागली तर या ठिकाणी दिल्लीमध्ये जाऊन रेल्वे मंत्र्यांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांना विनंती करू किंवा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा त्यामध्ये पाठपुरावा करून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्या रेल्वे ज्या तुम्हाला वाटत आहेत की या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे त्या सगळ्या या ठिकाणी स्टॉप घेतील, एवढंच आपल्याला या ठिकाणी मी सांगतो। कराड उत्तरमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे यश मिळवलं त्या यशामागे खरं तर कराड उत्तरमधील सर्वसामान्य जनता आहे। या सर्वसामान्य जनतेच्या हाताला कुठंतरी काम लागावं ह्या महायुती शासनातून प्रत्येक वेळी वारंवार प्रयत्न केला जातो। असाच एक आपल्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये औद्योगिक प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहावा
ही समस्त कराड आणि किंबहुना साताऱ्यातील जनतेची इच्छा आहे. आपण बोलताय ते 100% बरोबर आहे. या ठिकाणी औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय मागासलेला हा मतदारसंघ आहे म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी तासवडी MIDC आहे, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रोजेक्ट्स यायला पाहिजे होते ते काही या ठिकाणी आलेले नाहीत. आणि तिथंसुद्धा आपल्याला जागेची उपलब्धतेची जी काय अडचण आहे ती जर दूर होत असेल तर त्या ठिकाणी आमचं नियोजन आहे की त्या ठिकाणी चांगले 3-4 मोठे प्रोजेक्ट जर आणले तर ॲटोमॅटिक खाली त्याला जे काही लघु उद्योग आहे ते मोठ्या प्रमाणावर तयार होतील, लोकांच्या हाताला त्या ठिकाणी रोजगार मिळेल. त्याच पद्धतीने हा संपूर्ण मतदारसंघ हा कृषीप्रधान आहे आणि त्या ठिकाणी कृषी औद्योगिक प्रकल्प कशा पद्धतीनं आणता येतील, कृषीवर प्रक्रिया करणारे लघु उद्योग कसे जास्तीत जास्त काढता येतील यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजन करतो आहे. खरं तर आता शासन तुमचंच आहे, महायुतीचं शासन आहे. विशेष करून आपल्या सातारा जिल्ह्याला 4-5 मंत्रिपदं मिळालेली आहेत. आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की सातारा कराड उत्तरसाठी या मंत्र्यांकडून आपलं काय मागणं असणार आहे? 100% या ठिकाणी सहकारातील प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच पद्धतीनं आज जर आपण बघितलं तर औद्योगिकरणाचे प्रश्न आहेत, शेती पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहेत, सांडपाण्याचे प्रश्न आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आज आपण बघतोय विद्युत जनित्राचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आहेत. नवीन काय सगळे प्रश्न आहेत हे या 5 वर्षाच्या आत या ठिकाणी संपवण्याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये वरसुद्धा आदरणीय मोदीजींचं सरकार आहे, त्यामुळे हे विषय 100% आम्ही मार्गी लावू असं मला खात्री आहे. सकाळी जो सत्ताधारी आणि विरोधक असे दोघांनी विधानमंडळावरती मोर्चा आणला, या अमित शहांनी भारतीय राज्यघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला ही विरोधकांची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्ताच कशासाठी पुळका हवा आहे या पद्धतीत सत्ताधाऱ्यांची मागणी आहे. तर याविषयी आपली भूमिका काय आहे? खरं तर आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर बाबासाहेबांच्या नावावर जगण्याचं काम या ठिकाणी महाआघाडीच्या लोकांनी केलं, परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्मारक असेल, त्याच पद्धतीनं जे इंग्लंडमधील घर असेल, ह्या गोष्टी या ठिकाणी महायुतीच्या सरकारनं घेतल्या आणि बाबासाहेबांच्या प्रती खऱ्या अर्थानं प्रेम व्यक्त केलं. परंतु आजपर्यंत ह्या मंडळींनी फक्त नावावर राजकारण केलं. त्यामुळं आज जे काय आंबेडकरी चळवळीतला जो सगळा वर्ग आहे तो आज महायुतीच्या दिशेनं जातो आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ही मंडळी थोडीशी फ्रस्ट्रेट झालीत आणि त्या माध्यमातून खरं तर अमित शहांच्यावर यांनी आरोप केलेला आहे. आणि हा दादांत खोटे आरोप आहेत. खऱ्या अर्थानं आंबेडकरांविषयी प्रेम व्यक्त हे महायुती असेल त्याच पद्धतीनं आदरणीय मोदीजींच्या सरकारनंच केलेलं आहे. नक्कीच दादा, येणाऱ्या कालावधीमध्ये कराड उत्तरमधील जनता आपल्याला मंत्रिपदावरती बघण्याची आशा बाळगते. RPS स्टार न्यूज नागपूर विधिमंडळ.